तुमचं पोट सतत फुगलेलं वाटतंय का? गॅस, अपचन आणि वजन वाढते असं वाटतंय का? आज मी तुम्हाला सांगणार आहे असा घरगुती आणि साधा उपाय आपल्या किचन मध्ये आहे, ओवा पाणी. हो, सकाळी फक्त 1 ग्लास हे पाणी प्या आणि काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला नक्की लागेल. नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सिंपल, नॅचरल आणि इफेक्टिव्ह रेमेडी. आपल्या आजी आजोबांनी वापरलेला आणि आजकाल पुन्हा ट्रेंडिंग मध्ये झालेला ओवा पाणी. आपण सगळेच आजकाल बिझी लाईफस्टाईल मध्ये जगतो आहे, बरोबर की नाही? कधी बाहेरचं खातो तर कधी वेळेवर खातच नाही, कामाचा लोड इतका असतो आणि मग सुरू होतात प्रॉब्लेम्स. पोट फुगणं, गॅस होणं, ऍसिडिटी होणं आणि हळूहळू वजन वाढणं. या सगळ्या गोष्टींमुळे वजन मात्र झपाट्याने वाढलं जातं. खरं सांगायचं झालं ना तर वजन वाढण्यामागचे एक मोठं कारण म्हणजे खराब डायजेशन. आपण डाएट करतो पण जिम करतो, बरोबर की नाही? पण डायजेशन ठीक नसेल तर रिझल्ट दिसायला हा वेळ लागतो. आपण जिमला जातो पण डाएट काही करत नाहीये. त्यामुळे इथेच आपला ओवा पाणी आपल्यासाठी खूप कामाचा ठरतो. ओवा म्हणजे अगदी छोटासा दाणा आहे पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत. आपल्या घरी आधीपासूनच वापरला जातो, बरोबर की नाही? सगळ्यांच्या घरात हा अवेलेबल असतो. पोट दुखलं की ओवा, गॅस झाला की ओवा. आयुर्वेदातही ओव्याला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. तो आपल्या पोटातील जडपण कमी करतो आणि डायजेशन इम्प्रूव्ह करतो. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मेटाबॉलिझम बूस्ट करतो. जेव्हा मेटाबॉलिझम चांगलं असतं तेव्हा शरीरात फॅट जमा होत नाही. हे लक्षात ठेवा. आपण ओवा पाणी कसं बनवायचं? खूप सोपं आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. 1 ग्लास पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा ओवा टाका. रात्रभर हे पाणी भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी थोडं गरम करा. गाळून रिकाम्या पोटी हे प्यायचं आहे, म्हणजे अगदी ब्रश करण्याआधी हे प्यायचं आहे. जर वेळ नसेल तर थेट पाणी उकळवून तुम्ही बनवू शकता. म्हणजे पाणी सेपरेटली बॉईल करायचं आणि त्यामध्ये हे भिजवलेलं ओवा हे टाकून द्यायचं, तरीही चालतं. आता क्वेश्चन असा येतो की हे पाणी नेमकं काय करतं? म्हणजे हे पाणी पिल्याने आपल्या शरीरात काय बदल घडतात? सर्वात आधी पोट साफ करायला मदत करते, बरोबर. त्यानंतर गॅस आणि ब्लोटिंग कमी करते. दुसरं म्हणजे काय तर डायजेशन सुधारते आणि अन्न नीट पचण्यास मदत करते. आणि जेव्हा डायजेशन चांगलं होतं तेव्हा शरीर हलकं वाटायला लागतं, फॅट जमा होणं कमी होतं, हळूहळू तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतो आणि वेट लॉस प्रोसेस ही नॅचरली सुरू होते. म्हणजे क्रॅश डाएट करण्याची यामध्ये काहीच गरज नाही आणि यामध्ये काही एक्स्ट्रीम नाही, एकदम नॅचरल पद्धतीने बदल होतात. पण या प्रोसेससाठी वेळ लागतो, थोडा वेळ द्यायला लागतो. आज प्यायले आहे पाणी म्हणून उद्या माझ्यामध्ये काही बदल दिसतील असं होणार नाही. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे, फक्त ओवा पाणी पिऊन वजन कमी होणार नाहीये. त्यासोबत आपल्याला थोडंसं चालणं म्हणजेच वॉक करणं, घरचं सिंपल जेवण जेवणं, जास्त बाहेरचं जे काही आपण जंक फूड म्हणतो ते अवॉइड करणं, साखर अवॉइड करणं आणि वेळेवर झोप, हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि ओवा जास्त प्रमाणात घ्यायचा नाहीये, अर्धा चमचा पुरेसा आहे. मला लवकर तब्येत कमी करायची म्हणून मी ओवा जास्त घेते असं करायचं नाही. प्रेग्नेंट असाल किंवा काही हेल्थ इश्यू असेल तर डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या, त्यानंतरच हे पाणी तुम्ही चालू करा. हा होता एकदम सिंपल आणि इफेक्टिव्ह उपाय, ओवा पाणी. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून अशा नॅचरल होम रेमेडीज पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.